मित्रांनो, संपूर्ण देशभर सध्या ओबीसी मतावर सगळ्यांची नजर आहे. काँग्रेसची नजर ओबीसी मतावर आहे. महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा काँग्रेसची नजर ओबीसी मतावर आहे. लक्षात ठेवा, वंचित बहुजन आघाडीची नजर ओबीसी मतावर आहे आणि शरद पवार यांची नजर सुद्धा ओबीसी मतावर आहे. आता होणाऱ्या स्थानिक निवडणुकामध्ये शरदचंद्र पवार यांनी तर जाहीरपणे सांगितलं की जे ओबीसी आरक्षित जी जागा आहे तिथं तिकीट हे मूळ ओबीसींनाच द्या. म्हणजे त्यांचा म्हणण्याचा अर्थ आहे जे मराठे कुणबी आहेत, ज्या मराठ्यांकडे कुणबी सर्टिफिकेट आहे त्यांना तिकीट देऊ नका ओबीसी आरक्षित जागेवर. हे शरदचंद्र पवार यांनी जाहीरपणे स्टेटमेंट केलेलं आहे. आता विषय लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये ओबीसींचा फायदा कुणी केला, खरा फायदा आतापर्यंत कुणी केला, तर त्यामध्ये दोनच नाव आहेत. एक आहे शरदचंद्र पवार आणि दुसरं आहे माननीय प्रकाश आंबेडकर साहेब. शरदचंद्र पवार यांचं नाव कशामुळे? कारण ओबीसींना जे वाढीव 16% आरक्षण देण्यामध्ये आलं त्यावेळेस मुख्यमंत्री शरद पवार होते आणि हे आरक्षण एकंदर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये लागू करावं म्हणून ज्यांनी आंदोलन उभा केलं त्या आंदोलनाचे नेते होते माननीय प्रकाश आंबेडकर साहेब. त्यामुळे ओबीसी मतावर या दोघांचा हक्क आहे. आता लक्षात ठेवा, सध्या माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी तर उघडपणे भूमिका घेतलेली आहे, ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत भूमिका घेतलेली आहे आणि ओबीसी SC ST असं समीकरण जुळवण्यामध्ये माननीय प्रकाश आंबेडकर साहेब चाललेले आहेत आणि बऱ्याच जागेवर हे समीकरण जुळणार आहे. याचा काही ना फुल ना फुलाची पाकळी वंचित बहुजन आघाडीला यश येणार आहे, त्याबद्दल दुमत नाही. परंतु एकंदर सरसकट ओबीसींची जी मानसिकता आहे, खास करून जो मुख्य प्रवाहातील ओबीसी आहे यांच्या मानसिकतेचा जर विचार केला, त्यामध्ये लक्ष्मण हाकेचा व्हिडिओ आहे, तुम्हाला तो शेवटी दाखवतो. म्हणजे ज्या लोकांवर वंचित बहुजन आघाडीचा थोडाफार विश्वास आहे त्यांनाच भारतीय जनता पार्टीला मतदान करायचं आहे. मागच्या वेळेस सुद्धा त्यांनी तेच केलेलं आहे आणि त्यांनी शरदचंद्र पवार यांच्यावर तर पूर्णपणे अविश्वास दाखवलेला आहे. म्हणजे लक्षात ठेवा, एकीकडे शरद पवार, माननीय प्रकाश आंबेडकर साहेब. आता कसं असतं, कोणताही समाज कोणताही असू द्या, तो सरसकट कोणत्याही एका पक्षाला मतदान करत नसतो. त्यामुळे ओबीसीचं काही मतदान हे वंचित सोबत जाईल, काही मतदान हे शरद पवार यांच्या सोबत जाईल. परंतु मेजॉरिटीने हे मतदान, लक्षात ठेवा, मेजॉरिटी कशाला म्हणतात, बहुमताने ओबीसीचं मतदान हे भारतीय जनता पार्टीकडे जाताना दिसत आहे. लक्षात घ्या, मराठा मतदान सुद्धा मेजॉरिटीने भारतीय जनता पार्टीकडे किंवा सत्ताधारी पक्षाकडे एकनाथ शिंदे, अजित पवार, भारतीय जनता पार्टी गटाकडे जाताना दिसत आहे. एकीकडे मुंबईला गेल्यानंतर मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या भारतीय जनता पार्टीने, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी मान्य केल्या. त्यामधून मराठा समाजाला 0% फायदा आहे. परंतु ज्या मागण्या मागितल्या होत्या त्या मान्य झाल्यामुळे आता मराठा समाजाला जास्त बोलायला तोंड राहिलेलं नाही आणि परत मराठा समाज या राजकारणामध्ये बिझी झालेला आहे. आणि जास्तीत जास्त आता काय झालेलं आहे, मूळ भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये वाढवण्यामध्ये मराठ्यांपेक्षा मोठं योगदान हे ओबीसींचं आहे. आणि आता भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये गेल्यानंतर मराठा समाज हा आता झाडून पुसून, खास करून जो सत्ताधारी आहे तो भारतीय जनता पार्टी सोबत गेलेला आहे. म्हणजे मराठा समाजाने त्यांची सेटलमेंट, सत्तेमधली भागीदारी ही करून ठेवलेली आहे. आता आमच्या एका मराठा बांधवाची एक पोस्ट आहे बघा, वकील आहेत ते नगरचे, ते काय म्हणतात की शरदचंद्र पवार हे प्रस्थापित मराठ्यांचाच विचार करतात, बाकी जे विस्थापित मराठी आहेत, गरीब मराठी आहेत यांचा कधीही विचार करत नाहीत, यांची पद्धतशीरपणे वाट लावण्याचं काम करतात. म्हणजे मराठा समाजाची भूमिका ही शरदचंद्र पवार यांच्या बाबत, खास करून जे गरीब मराठी आहेत यांची तरी निगेटिव्ह आहे. लक्षात ठेवा. आणि
एकीकडे जे ओबीसींचे जे आता जे प्रस्थापित ओबीसी आहेत, जे शरदचंद्र पवार यांच्या पक्षामध्ये प्रत्यक्ष काम करतात, ते तर पक्षाचं काम करणार, परंतु जो सर्वसामान्य ओबीसी आहे त्यांची भावना सुद्धा ही शरदचंद्र पवार यांच्या विरोधामध्ये आहे. म्हणजे सर्वसामान्य मराठा, सर्वसामान्य ओबीसी हे दोघंही बहुतांशी मेजॉरिटीने शरदचंद्र पवार यांच्या विरोधामध्ये आहेत. आणि वंचित बहुजन आघाडीतला यावेळेस ओबीसी मतदान करेल का? मान्य प्रकाश आंबेडकर साहेब खूप डाव खेळताना दिसत आहेत. एकीकडे काँग्रेसला आता वंचित बहुजन आघाडीशिवाय महाराष्ट्रामध्ये पर्याय राहिलेला नाही. खरं तर हे काँग्रेसने विधानसभेलाच ओळखायला पाहिजे होतं, परंतु हवेमध्ये राहिली काँग्रेस. लोकसभेला यश आलं आणि काँग्रेसला असं वाटलं की अहमपणा आला आणि त्या अहमपणामध्ये काँग्रेस वाहवत गेली आणि विधानसभेला मोठा फटका बसला. कारण ओबीसी मतदार, मराठा मतदार हे भरवशाचं मतदान नाही. आणि हे मतदान लक्षात ठेवा, हे मतदान दोन्ही मतदान हे प्रस्थापित पक्षाकडे किंवा प्रस्थापित उमेदवाराकडे जाणारं मतदान आहे. आणि अशामध्ये जे भरवशाचं फिक्स मतदान आहे वंचित बहुजन आघाडीकडे, जेवढं काही मतदान आहे हक्काचं मतदान आहे. आणि हे मतदान जर काँग्रेसला जर भेटलं, त्याचा काँग्रेसला 100% फायदा होणार आहे आणि वंचित बहुजन आघाडीला सुद्धा फायदा होणार आहे. त्यामुळे काँग्रेसने एक पाऊल खाली येणं गरजेचं आहे, कारण गरज काँग्रेसला आहे. आणि या सर्वांचा विचार करता कोणत्याही पक्षाने येणाऱ्या काळामध्ये ओबीसी, मराठा असं न करता आपली एक सर्व समावेशक विचारधारा घेऊन चालणं गरजेचं आहे. आणि सर्व समाजाचं मतदान कशा पद्धतीने भेटेल त्या पद्धतीचा अजेंडा, त्या पद्धतीची ब्लूप्रिंट लोकांसमोर मांडणं गरजेचं आहे. परंतु जो ओबीसी बाबत जो काही भ्रम आहे, लक्षात ठेवा, ही शेवटी तुम्हाला जी क्लिप दाखवतो ती क्लिप पाहिल्यानंतर वंचित बहुजन आघाडी असेल, शरद पवार असेल, या दोघांचाही भ्रम संपेल. कारण हे मतदान फिक्सपणे सरसकट वंचित सोबत येणार नाही, शरद पवार यांच्यासोबत जाणार नाही, विरोधी पक्षासोबत जाणार नाही, तर बहुतांशी पद्धतीने हे मतदान भारतीय जनता पार्टी सोबतच जाणार आहे. बघा, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि भाजपचे अध्यक्ष नाही चव्हाण साहेबांनी मूळ ओबीसीला तिकीट द्यायची भूमिका घ्यावी. जर मूळ ओबीसीला तिकीट नाही दिलं तरी आम्ही त्यांच्या पक्षाच्या विरोधात पवारांनी त्यांचीच भूमिका मांडलेली आहे. हे नाही स्वागत करत, कारण त्यांची भूमिका मतलबी आहे, मतलबासाठी घेतलेली आहे. अरे ऐका तरी, आता तुम्ही मतलब काय म्हणत हे काय ऐकत नाही तुम्ही? शरदचंद्रजी पवार साहेबांनी 2 सप्टेंबरच्या GR ला विरोध का केला नाही? आता ओबीसी आपल्यापासून मी बोलताना म्हणलं काय ना त्याची स्वागत करतो, पण जे आता कार्यरत आहे मतलबी भूमिका आहे, स्वागत करणार नाही.